ग्रंथालयाच्या समारंभात समीरन वाळवेकर लिखित चॅनल 4 लाईव्ह या कादंबरीचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, साहित्यिक अरुण साधू, मुंबई सकाळचे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, पत्रकार राजू खांडेकर यावेळी उपस्थित होते। ठाकरे म्हणाले, एखादी दर्जेदार कादंबरी लेखक शब्दबद्ध करतो किंवा एखादा चित्रकार प्रभावी व्यंग्यचित्र रेखाटतो, कारण त्या कलावंताकडे मुळातच वेगळा अँगल असतो, त्यामुळेच उत्तम कलाकृती तयार होते। पण त्या जन्माला येण्याआधी कलावंताला कल्पना सुचते कशी हे फार महत्त्वाचे आहे, पण ते शब्दात सांगता येत नाही, असे सांगून ठाकरे पुढे म्हणाले, दर्जेदार कलाकृती पुन्हा पुन्हा पाहायला मिळत नाही, म्हणूनच सिंहासन सारखा चित्रपट पुन्हा रसिकांसमोर आला नाही। चॅनल 4 लाईव्ह ही कादंबरी सुद्धा वेगळा दृष्टिकोन ठेवूनच लिहिली गेलेली आहे, असेही ते म्हणाले। या कार्यक्रमादरम्यान सभागृहात पोलीस बसले होते। काही पोलीस सर्व घटना लिहूनही घेत होते। हे चित्र व्यासपीठावरील ठाकरे यांनी बरोबर टिपले। आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच याकडे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत ते म्हणाले, इथे पोलीस का आले आहेत ते मला माहीत नाही, पण मी कुठे सापडतोय का हे पाहण्यासाठीच ते इथे आले असावेत। मी असा तसा सापडणार नाही। मला जे काय बोलायचं आहे ते मी याच पुण्यात बोलेन, पण येत्या रविवारी होणाऱ्या जाहीर सभेतच। मीडिया आणि राजकारण हे जरी विषय असले तरी मी आता इकडे फक्त 2-5 मिनिटच बोलणार आहे। मला जे काय बोलायचं ते मी ती पुण्यातच बोलणार आहे। 9 तारखेला बोलेन मी। त्याच्यामुळे इथे आलेल्या पोलिसांनाही मी का आलेत मला माहिती नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणी बसलेत। मी असं कुठेही काही बोलत नाही हो। आमच्या भगिनी तिकडे काहीतरी लिहून घेत आहेत मगातपासून, कुठे सापडतोय का, असं नाही सापडणार मी। पण आज समीरनच्या या कादंबरी बद्दल मी खरं तर बोलू शकत नाही, याचं कारण मी ती वाचलेली नाही। आणि मीडियाबद्दल जे काही बोलायचंय, साधूंनी जे काही संधी साधूंबद्दल बोललेत त्याबद्दल मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, कारण मला ते बोलायला त्यांनी लावलं नाही म्हणून। आणि माझे आणि पत्रकारांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे चांगल्या अर्थाने बोललो मी। आणि ते टीका करत असतात, मला जे हवं ते मी बोलत असतो, त्यांना ते हवं तेव्हा ते जोडत असतात, कधी कधी गोंजारतातही। पण गेली काही वर्ष मी ज्या वेळेला मी समीरनला भेटलोय त्या वेळेला समीरनच्या आतमधला जो राग, चीड जी सतत मला जाणवत होती, की ते जे फ्रस्ट्रेशन होतं संपूर्ण, मला असं वाटतं की ते कदाचित कादंबरीत आलं असावं। मी राजू खांडेकर मगाशी ज्या वेळेला जे काही बोलले पोरीबाळींविषयी, हा विषय वेगळा, पण सगळं आलंय आतलं बाहेर। आणि त्याच्यासाठी तुला सकाळी 4 वाजता ते उठून सांगायचे लिही, कमाल आहे, काय घर आहे। रेकॉर्डवरती घेऊन ये। पण कादंबरी लिहिणं ही खरंच एक कमाल गोष्ट आहे, कारण मला एक प्रसंग आठवतो। मी एके दिवशी बाबासाहेब पुरंदरेंबरोबर बसलो होतो आणि ते मला एक गोष्ट सांगत होते की कादंबरीकार कसा विचार करतो। त्या बाबासाहेबांनी मला सांगितलं की म्हणे, ते बोलले की आम्ही इतिहासकार, आम्ही इतिहास लिहून लोकांसमोर ठेवतो आणि त्याला थोडासा एक काही अशी अलंकारिक वाक्य टाकून तो सजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, परंतु कादंबरीकार हा वेगळाच विचार करतो। आणि म्हणून त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं, इतकं विलक्षण उदाहरण मला तर आठवत नाही। मला त्यांच्याकडे एक लेखक ज्यांना शिवाजी महाराजांवरती एक पुस्तक लिहायचं होतं म्हणून ते आले होते, त्याच काळात, आत्ताच नाही, खूप जुनी गोष्ट आहे। आणि ते एक रोज बाबासाहेबांकडे यायचे आणि मला असं वाटतं समवयस्कच होते, थोडेसे लहानही असतील त्यांच्यापेक्षा। रॉंग नंबर सांगा। आणि ते रोज काहीतरी येऊन विचारायचे की आज काय काय झालं पुढे, मग अजून काय झालं, अजून काय झालं। त्यातला जो एक शेवटचा प्रसंग इतका कमाल प्रसंग आहे तो। आणि त्यांनी त्या माणसाने एके दिवशी विचारलं, त्या व्यक्तीने विचारलं बाबासाहेबांना की बाबासाहेब, महाराजांचा ज्यावेळेला मृत्यू झाला त्याच्या काही काळ अगोदर काय झालं असेल। बाबासाहेब बोलले की म्हणे जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याच्याप्रमाणे, इतिहासात जे लिहून ठेवले त्याप्रमाणे
महाराज त्यांच्या बिछाण्यावरती झोपले होते. आजूबाजूला कोण कोण होतं म्हणे होते म्हणे काही माणसं होती म्हणे. त्याच्यात असं नाव घेण्यासारखं कोणी होतं का? तर म्हणे तिथे हिरोजी फर्जंद होता. अच्छा, मग पुढे काय झालं म्हणे पुढे महाराजांनी त्यांना सांगितलं सगळ्यांना की तुम्ही आता सगळेजण निघा, मला परमेश्वराची तपश्चर्या करायची. निघाले का म्हणे सगळे? हो म्हणे निघाले. शेवटी कोण गेलं? शेवटी कोण गेलं असं काही लिहिलेलं नाहीये कुठे इतिहासामध्ये, परंतु तिथे हिरोजी फर्जंद सगळ्यात सिनियर असल्यामुळे कदाचित त्यांनी त्यांना घेऊन गेले असतील. ते जात असताना पुढे गेल्यावरती त्यांनी एकदा मागे वळून पाहिलं असेल का महाराजांकडे? म्हणे हाच न होतो हिरोजी फर्जंद आग्र्याहून सुटताना शिवाजी महाराजांच्या बिछाण्यावर झोपलेला? ते बोले हो हाच तो. त्याने मागे वळून पाहिलं असेल का म्हणे? तर बाबासाहेबांनी सांगितलं मला माहित नाही, असं काही कुठे लिहिलेलं नाही. ते बोले कादंबरीकार इकडे सुरू होतो म्हणे. त्या माणसाने सांगितलं निश्चित पाहिलं असेल मागे वळून म्हणे. आणि मागे वळून पाहिल्यानंतर तो महाराजांना म्हणाला असेल की महाराज आग्र्याच्या बिछाण्यावरती मी झोपलो होतो, आज पण मृत्यूच्या बिछाण्यावरती तुमच्यासाठी मी झोपायला तयार आहे, तुम्ही इथून निघून जा. हा कादंबरीकार म्हणे. लेखक असतातच, सगळेच असतात, पण तो जो उगाच म्हणतात का ते काय जो न देखे रवी वो देखे कवी, त्यातला एक वेगळा अँगल दिसतो, त्याला एक वेगळी गोष्ट दिसते त्याच्यातनं, आणि त्याच्यातनं तो रंगवत जातो. ते रंगवणं, ती कादंबरी लिहिणं, म्हणजे मी समीरने मगाशी सांगितलं की त्याला किती त्रास झाला, आणि साधूंसारखे अनेक इतक्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत लिहिलेल्या आहेत. हे कसं लिहू शकतात? आम्हाला अनेकदा लोक विचारतात की तू व्यंगचित्र कसं काढतो? माहित नाही. कल्पना कशी सुचते? माहित नाही. हे सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे आपण आजही सिंहासन सारखा चित्रपट आजही का पाहतो? कारण त्या प्रकारची कलाकृती पुढे जन्मालाच नाही आली. तशा प्रकारचा चित्रपट आलाच नाही की तो चित्रपट पण आहे, वास्तवाच्या जवळ पण जाणारा आहे, तुम्हाला काही गोष्टी सांगणारा पण आहे, समजवणारा पण आहे, दाखवणारा पण आहे. मला असं वाटतं अशा प्रकारची कलाकृती गेल्या कित्येक वर्षामध्ये आपण पाहिलेली नाही. असेल आलेली तर मी पाहिलेली नाही. पण अशा एखाद्या कादंबरीवरनं चित्रपट निर्माण करणं, तो चित्रपट दिसणं आणि तो लोकांना तितकाच प्रभावी आवडणं. आज इथे दोघे जण बसलेत. मला असं वाटतं तिसरी व्यक्ती आज खरं तर इथे असायला पाहिजे होती, आणि विजय तेंडुलकर हे आज इकडे असायला पाहिजे होते खरं तर, की त्यांनी ज्या प्रकारे तो चित्रपट सजवलेला आहे त्यांच्या लेखणीने, हेही कमाल आहे. आणि उद्या कोणीतरी असाच एखादा दिग्दर्शक, निर्माता समीरनच्या कादंबरीवरती पुढचं सिंहासन लिहिण्याच्या तयारीत येऊ शकेल अशी मी एक आशा बाळगतो. आज समीरनने मला इथे या कार्यक्रमाला बोलवलं. खरं तर हेच खरं तर बोलणारे होते, आम्ही ऐकणारे होतो. आणि त्याच्यामुळे मी आलेल्या सर्व पत्रकारांची दिलगिरी व्यक्त करतो की माझा खाऊ, तुमचा खाऊ तुम्हाला आज मिळाला नाही. त्याच्यामुळे तो खाऊ देण्याची जबाबदारी माझी 9 तारखेला निश्चित आहे, एवढं आपण लक्षात ठेवावं. समीरनचे पुन्हा मी एकदा आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.